सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सलाम. देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे. आजच्या मननासाठी याकोबाचे पत्र याचा 5वा अध्याय आणि 15वं वचन आपण वाचूया. विश्वासाची प्रार्थना दुखनाईतास वाचविल आणि प्रभू त्याला उठविल, आणि त्याने पापे केली असली तर त्याला क्षमा होईल. वाचलेलं वचन देव बाप आशीर्वादित करो. आज देव आपल्याला सांगत आहे की प्रार्थनेमध्ये सामर्थ्य आहे, प्रार्थनेमध्ये शक्ती आहे आणि प्रार्थना सर्व काही करू शकते. प्रार्थना म्हणजे देवासंगती बोलणे होय आणि परमेश्वरासमोर आपले अंतःकरण आपण मोकळे करू शकतो. प्रार्थनेच्या द्वारे आपण देवासमोर आपलं अंतःकरण मोकळं करू शकतो, आपण देवासंगती बोलू शकतो. आणि प्रार्थना म्हणजे स्वर्गाचं दार उघडणारी किल्ली आहे. तुम्ही दुःखात असताना देखील तुम्ही जर देवाकडे प्रार्थना केली तर परमेश्वर तुमचं दुःख नाहीसं करतो. आणि तुम्ही आनंदात आहे त्यावेळेला सुद्धा तुम्ही प्रार्थनेमध्ये असलंच पाहिजे, पण तुम्ही देवाची स्तुती केली पाहिजे. आणि विश्वासानं केलेली जी प्रार्थना आहे, ही प्रार्थना दुखनाईतास वाचवते, नवीन जीवन देते, पापांची क्षमा करते. आणि म्हणून देवाची इच्छा आहे की आम्ही एकमेकासाठी प्रार्थना केली पाहिजे, कारण धार्मिक लोकांची प्रार्थना कार्य करण्यामध्ये फार शक्तिशाली आणि प्रबळ असते. आणि म्हणून देव म्हणतो, मागा म्हणजे तुम्हास मिळेल, शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुम्हासाठी उघडलं जाईल. कारण जो कोणी मागतो त्याला मिळते, जो शोधतो त्याला सापडते, जो ठोकितो त्याच्यासाठी उघडले जाते. देवाकडे जे लोक प्रार्थनेमध्ये द्वारे मागत आहेत त्यांना परमेश्वर विशेष करून चांगल्या देणग्या देईल. उदाहरणार्थ, एलिया हा देवाचा सेवक होता आणि त्या सेवकानं या पृथ्वीवर पाऊस पडू नये म्हणून आग्राची कळकळीची प्रार्थना केली आणि 3.5 वर्ष पाऊस पडलेला नाही. परत त्यानं प्रार्थना केली आणि प्रार्थना केल्यानंतर परत पाऊस पडलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी प्रार्थना फार महत्त्वाची आहे. आणि म्हणून आपण प्रार्थनेच्या द्वारे जर आपण देवासंगती बोलणार आहे तर आमचं दुःख, आमची चिंता, आमची काळजी नष्ट होणार आहे आणि परमेश्वर आम्हाला चांगल्यातलं चांगलं आरोग्य देणार आहे. देव आजचं वचन आशीर्वादित करो आणि देव तुमच्या कुटुंबाला आशीर्वादित करो. देव तुम्हाला चांगल्यातलं चांगलं आरोग्य देव. देव तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो. आणि परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव तुम्हाला देव तुमच्या जीवनामध्ये परमेश्वर साक्ष घडवो, हीच मी देवाच्या चरणी प्रार्थना करत आहे. आपण 1 मिनिट प्रार्थना करूया. पवित्र देवा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. देवा, आम्ही तुझं उपकार आणि आभार मानतो. परमेश्वर बाप्पा, आज परमेश्वरा जे तुझं वचन लोक ऐकत आहेत प्रभू, पाहत आहेत, त्या सर्वांना प्रभू तुझा आशीर्वाद दे. परमेश्वरा, त्यांना चांगलं आरोग्य दे, त्यांचं येणं जाणं आशीर्वादित कर, त्यांच्या कामामध्ये प्रगती उन्नती कर, त्यांचं कल्याण कर. तो त्यांना आशीर्वाद दे व त्यांच्या मनातल्या सगळ्या इच्छा तो पूर्ण कर. त्यांच्या ज्या काही समस्या असतील, अडचणी असतील त्या दूर कर आणि तो त्यांना आरोग्यानं व सामर्थ्यानं भर. त्यांच्या जीवनामध्ये मोठी साक्ष घडव आणि त्यांच्याकडून तुझ्या नावाचं गौरव तो अधिक करून घे. देव बाप्पा, ज्याने प्रभू आजचं वचन ऐकलेलं आहे, पाहिलेलं आहे, त्यांना तुझ्या नावामध्ये आशीर्वादानं आशीर्वादित कर आणि येणाऱ्या दिवसामध्ये त्यांच्या जीवनामध्ये तू साक्ष घडवून तू किती चांगला देव आहेस याचा अनुभव दे. येशूच्याच नावामध्ये मागतो म्हणून तू बाप्पा ऐक. आमेन. माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रार्थना विनंत्या लिहून पाठवा. मी तुमच्यासाठी प्रार्थना करेन. नक्कीच परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देईल आणि तुमच्या सर्व समस्या अडचणी दूर होतील आणि देवाचं गौरव होईल. फक्त आणि फक्त तुम्ही देवावरती विश्वास ठेवा. आमेन.